आज हे दोघे आपल्याला दिसतात जे झालेले, त्यांनी किती कष्ट केलेले आहेत ते आपल्याला दिसत नाही. अतिशय अभ्यास केलेला असणार, प्रतिकूल परिस्थितीला झगडलेले असणार, तेव्हाच ते या पदाला गेले. त्यासाठी आपल्याला अतिशय मनातून तळमळ असावी लागते की आपण पास होऊया, चांगल्या मार्गाने पास होऊ, आयुष्यात प्रगती करू. एक दोन उदाहरणं सांगतो मला अनुभवाला आलेली. ज्यावेळेस मी शाळेमध्ये शिकत होतो, साधारण 8वी 9वीचा वर्ग असेल, आणि माझ्याच गावचा एक माझा मित्र पुढच्या वर्गात होता. मी 8वीला असेल, तो 9वीला असेल. परीक्षा झालेली होती, पेपर संपलेले होते, वार्षिक परीक्षेचे पेपर. आणि घरी आल्यानंतर आम्ही दोघेही एकत्र राहत होतो. तर तो थोडा नाराज दिसला. माझा मित्र जो 1 वर्षाने सिनियर होता. मी काही नाराज नव्हतो, माझा पेपर चांगला गेला होता, मला 60-70% मार्क मिळतील अशी मला खात्री होती. आपल्याला अंदाज येतो आपलं उत्तर किती बरोबर आहे, किंवा घरी येऊन आपण खात्री करतो कधी कधी. तर माझ्या मित्राचा पेपर जो गणिताचा होता तो 9वीत होता, आणि तो अतिशय दुर्मुखलेला हुशार होता. म्हणलं असं काय झालं, काय पास होणार नाही असं वाटतं का, पेपर फार कठीण गेला का. मी त्याला विचारलं, अतिशय दुःखी दिसला. तो म्हटला, मी सगळं तपासलं घरी येऊन, गणिताचा पेपर म्हणजे तुमची उत्तरं बरोबर आहेत का तुमची, तुम्हाला कळू शकतात. म्हणला 8 मार्काची उत्तरं चुकलेली आहेत 100 पैकी. म्हणजे दुःख कशाचं आहे, 92 मार्क मिळणार आहे असं त्याला दुःख आहे. त्याला खात्री होती मला 92 मार्क मिळणार आहे. त्यांनी चेक केले होते घरी येऊन गणिताच्या पेपर, पण 8 मार्काचं चुकलं याबद्दल तो दुःखी होता, त्याला वाईट वाटलं. आणि अशी तळमळ असेल की आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजेत, जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत, अशाच व्यक्ती पुढे जाऊ शकतात. तो विद्यार्थी आज MS झालाय, आज सर्जन आहे. तसंच एक उदाहरण थोडंसं त्या प्रकारचं मला या कॉलेजमध्ये सुद्धा आढळलं. लॉ मध्ये 70%पेक्षा शक्यतो जास्त मार्क कोणाला मिळत नाही. विद्यापीठात पहिला आलेला त्याला सुद्धा 65%च्या आसपास मार्क असतात. त्यामुळे लॉ मध्ये 60-65% मार्क मिळवणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. एक 3-4 दिवसापूर्वी आपल्या कॉलेजचीच विद्यार्थिनी शेवटच्या वर्षाची माझ्याकडे मार्क लिस्ट दाखवायला आली. फायनल इयरची एक विद्यार्थिनी. 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आपले सेमिस्टरचे निकाल आलेले आहेत, आणि मार्क लिस्ट तिने माझ्या हातात सोपवली आणि डोळ्यातनं तिच्या घळाघळात पाणी यायला लागलं. मी पाहिलं मार्क लिस्ट काय आहे, म्हणलं फेल झाली असेल, काय झाली असेल. तर पास होती, आणि पास होती, आणि 56% मार्क होते, म्हणजे B+चे मार्क होते. तुम्हाला जर JMFC पुढे व्हायचंय तर तुम्हाला B+ मार्क लागतात, 55% मार्क लागतात. तिला तर 56% या सेमिस्टरला होते, पुढे आणखी जास्त मिळू शकतात. तेवढेच जरी मिळाले तरी JMFC ची परीक्षा ती देऊ शकते. मग काय राहिलं, मार्क तर चांगले आहेत, 56% मार्क आहेत. आणि अक्षरशः तळमळून ती रडत होती माझ्या ऑफिसमध्ये येऊन. काय झालं, काय कमी पडले मार्क, आणि पुन्हा रडायला लागली. मी म्हटलं मग फर्स्ट क्लास पाहिजे होता का. हो, म्हणजे फर्स्ट क्लास नाही म्हणून डोळ्यात पाणी येणारे विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये आज आहेत. असेच विद्यार्थी आयुष्यात JMFC होतील, हायकोर्ट जज होतील, प्रगती करतील. ती तळमळ आवश्यक आहे. आणि शेवटचं एक उदाहरण 1-2 मिनिटात मी आपल्याला देऊन माझं व्याख्यान संपवू इच्छितो की हा जो अभ्यास आहे तो आपल्या हाडामासात भिनला पाहिजे, कायदा आपल्या रक्तात भिनला पाहिजे. हा शब्दप्रयोग आपण मराठीत करतो, रक्तामध्ये भिनलंय. एखाद्याच्या रक्तामध्ये सत्ता भिनलेली असते, भिनलेली हा शब्द वापरतो आपण. आणि हाडात भिनणे हे तर त्याच्या पुढचं आहे. हाडाचा शिक्षक हा शब्दप्रयोग आपण करतो. म्हणजे शिकवणं हे त्याच्या हाडापर्यंत खोल गेलेलं आहे. रक्तामध्ये तर आहेच, हाडापर्यंत खोल गेलेला आहे. ही कथा आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका शहरात, तालुका मंगळवेढा, चोखा मेळा. संत विठ्ठलाचे संत पंढरपूरला जायचे, दुरून दर्शन घ्यायचे विठ्ठलाचं, कारण त्या जातीमुळे ते आज जाऊ शकत नव्हते. पण विठ्ठलाची भक्ती आयुष्यभर केली. ही भक्ती त्यांच्या रक्तात, हाडात खेळलेली होती. काम करताना सुद्धा विठ्ठलाचं नाम. तर झालं काय, मंगळवेढ्याला एक गुरुज बांधायचं चाललेलं होतं, आणि गुरुज बांधताना अनेक लोक बोलवले होते, त्यामध्ये हे चोखा मेळा होते. आणि तो गुरुज बांधताना, मोठा गुरुज, तो गुरुज पडला एका.
आणि त्यात अनेक लोक मेले. त्यात चोखा मेळा हे सुद्धा मेले बुरुजाखाली अडकून. कथा अशी आहे की पंढरपूरचे देवस्थान विठ्ठल त्यांना कळलं की आपला भक्ताच्या संकटात देव धावून येतो, पण भक्तच आता जिवंत नाही. विठ्ठलाने नामदेवाला सांगितलं. नामदेव हे विठ्ठलाचे दुसरे भक्त. नामदेवा जा. नामदेवाच्या स्वप्नात विठ्ठल आले अशी कथा आहे. देव आले. ते म्हणाले जा मंगळवेढ्याला, तिथे माझा भक्त मरून पडलेला आहे आणि तो आयुष्यभर माझ्या जवळ येत होता, पण माझ्या जवळ येऊन दर्शन घेऊ शकत नव्हता, बाहेरून दर्शन घेत होता. त्याची समाधी माझ्या इथे दारासमोर तू बांध. त्यांची हडं घेऊन येतो इथे आणि इथे समाधी त्या हडाची बांध, असं विठ्ठलाने दृष्टांत नामदेवाला दिला. आता अनेक लोक मेलेले, कुणाचा चेहरा ओळखता येणार नाही एवढ्या मोठ्या बुरुजाखाली पडून. नामदेव म्हटले की मेलेली व्यक्ती, सगळे हाडं मांस रक्त झालेलं मी कसा ओळखू? हे चोखा मेळाची हाडं आहेत, ओळखायचं मला काय साधन आहे एवढ्या हाडामधून? देव म्हणाले, विठ्ठल म्हणाले सोपं आहे. काही हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. ती हाडं आणली आणि पंढरपूरला विठोबाच्या मंदिरासमोर आज ही चोखा मेळाची समाधी आहे. तर देव सुद्धा अशा व्यक्तीला जवळ करतो की जो व्यक्ती आपल्या व्यवसायाशी, आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, त्याला कळकळ आहे, तळमळ आहे. देव ही सहाय्य करतो. जनाबाईचे जाते ओढतो असं विठ्ठलाला म्हणलेलं आहे. जनाबाई महिला होती पूर्वी, हे ग्राइंडिंग मशीन नव्हते, हाताने जातं ओढायचं. इतकं पीठ काढता काढता तिचा हात दुखायचा ही एकटी बाई. तर विठ्ठल स्वतः गुप्त अवस्थेत येऊन ते जातं ओढायला मदत करायचा. तुम्ही जर कळकळीनं अभ्यास केला तर देव सुद्धा तुम्हाला मदत करेल. माणसं तर काय मदत करतीलच. थँक्यू.